नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयामध्ये लाडकी बहीण या योजनेचा एक महत्त्वाचा वाटा राहिला आहे। मात्र या योजनेचे निकष बदलण्याची भाषा आता सत्ताधारी आघाडीतील नेते बोलून दाखवत आहेत। या योजनेच्या अंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यांमध्ये 5 महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली होती। परिणामी या निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झालं। महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीमध्ये करण्यात आला होता। मात्र महायुतीच्या सरकारने ही योजना सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय। मात्र या योजनेमध्ये थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्यानं राज्यातील महिलांसाठी आनंदाची ही बाब आहेच। मात्र या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता मात्र वाढू शकते। तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ केली जाईल असंही सांगण्यात आलंय। प्रत्यक्षामध्ये ही योजना सुरू ठेवताना सध्याची 1500 रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार आहे। या रकमेमध्ये लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे। तर आता काय निकष बदलणार आहेत हेही जाणून घेऊ। तर सध्याच्या निकषांनुसार एका कुटुंबामध्ये किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही। मात्र आगामी काळामध्ये एकाच कुटुंबातील केवळ 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत या योजनेमध्ये बदल केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी जाहीर केली होती। 1 जुलैपासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणं हे यामागचं उद्दिष्ट होतं। 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे। तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असं सध्याचं निकष आहेत। तर हे निकष अजून कडक केले जाणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। तर मग मित्रांनो, यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।